शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे शनिवार, तारीख आहे 1 ऑगस्ट. आपण सविस्तर 3 दिवसाचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. या 3 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पाऊस आहे की नाही. आपण शनिवारी 1 ऑगस्ट, रविवारी 2 ऑगस्ट आणि सोमवारी 3 ऑगस्ट असा 3 दिवसाचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, आपण जर सर्वात जास्त पाऊस असणारा परिसर जर बघितला तर शनिवारी 1 ऑगस्टला आपण इथे बघू शकता चिपळूण, सातारा, महाबळेश्वर, लवसा, त्याचबरोबर लोणावळा हा जर परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर आपण जर घोटी परिसर जर बघितला, घोटी परिसरात देखील जास्त नाही पण पाऊस हा या परिसरात देखील काही प्रमाणात असणार आहे. बाकी आपण मालेगाव, चाळीसगाव, अंबळनेर, जळगाव, शेवगाव, खामगाव, अकोला हा संपूर्ण परिसर बघितला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, तर या भागांमध्ये पूर्णपणे आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. म्हणजे रविवारी ते शनिवारी 1 ऑगस्टला जास्त काही पाऊस वगैरे आपल्याला काय कुठल्याही भागात महाराष्ट्रात दिसत नाही आहे. फक्त ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असणार आहे शनिवारी 1 ऑगस्टला. त्याचबरोबर आपण जर रविवारी जर बघितलं, रविवारी आपण दिवसभरामध्ये आपण इथे बघूया 2 ऑगस्टला इथे आपण चिपळूण परिसर बघितला, महाबळेश्वर, लवसा, लोणावळा, कर्जत, कुळगाव, बदलापूर, शहापूर, घोटी, खंडाळा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, नाशिक हा परिसर बघितला तर जास्त पाऊस या भागात देखील नसणार आहे. म्हणजे पाऊस आहे पण जास्त प्रमाणात नाही आहे. रिमझिम पाऊस किंवा थोड्याफार प्रमाणात मध्यम पाऊस असणार आहे. बाकी इकडे मालेगाव, चाळीसगाव हा परिसर बघितला तर या पट्ट्यात देखील पाऊस वगैरे आपल्याला काही दिसत नाही आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, भोकरदन, शेवगाव, जळगाव, त्याचबरोबर इथे जर बुऱ्हाणपूर, जळगावमध्ये बघितलं तर थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस असेल, पण जास्त पाऊस नाही आहे. अकोला, चिखली, वाशिम, अरणी, यवतमाळ, वर्धा, आर्वी, नागपूर, त्याचबरोबर उमरेड, हिंगणघाट, चिमूर, साकोली, भंडारा, तुमसर, रामटेक, गोंदिया, देवरी हा परिसर जर आपण पूर्णपणे बघितला तर या भागांमध्ये आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर चंद्रपूर, सिरपूर, चामोशी, आदिलाबाद, निर्मळ, निजामाबाद, उदगीर, अहमदपूर, त्याचबरोबर परळी, लातूर, केज, धाराशिव, बार्शी, सोलापूर, नलदुर्ग, अक्कलकोट, विजयपूर, सांगोला, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बारामती, विटा, विट्यामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. पण बाकीचा जर परिसर जर बघितला तर आपल्याला फक्त ढगाळ वातावरण दिसत आहे. 7 वाजता आपण जर बघितलं तर सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग, कलबुर्गी या परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होणार आहे. जास्त पाऊस नाही पण पाऊस होणार आहे. अहमदपूर कधी रविवारी 2 ऑगस्टला हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नांदेड, त्याचबरोबर अहमदपूर, परळी या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. इकडे महाड, महाबळेश्वर, चिपळूण, रत्नागिरी, दापोली, लोणावळा या भागांमध्ये बऱ्या प्रमाणात म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. सोमवारी 3 ऑगस्टला जर आपण बघितलं तर 3 ऑगस्टला देखील महाबळेश्वर, चिपळूण, दापोली, महाड, लवसा, मुरुड, जंजिरा, पेण, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, त्याचबरोबर घोटी, नाशिक या परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस आहे. रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी या परिसरात देखील पाऊस हा असणार आहे. बाकी इथे जर आपण सोमवारी 3 ऑगस्टला जर बघितलं तर सोलापूर, नलदुर्ग, धाराशिव, बार्शी, केज, लातूर, अहमदपूर, उदगीर, त्याचबरोबर बिदर, कलबुर्गी, नलदुर्ग, अक्कलकोट, सोलापूर, इंदी, विजयपूर हा परिसर बघितला तर या भागात काही प्रमाणात पाऊस हा असणार आहे. त्याचबरोबर निर्मळ, उमरखेड, नांदेड, पुसद, हिंगोली, वाशिम, मेहकर, त्याचबरोबर जिंतूर, परभणी, परतूर, चिखली, अकोला, अचलपूर, अमरावती, धरणी, खंडवा, चंद्रा हा जर परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस असणार आहे. बाकी आपण मालेगाव, चाळीसगाव, धुळे, अंबळनेर, शिरपूर, चोपडा, मनमाड, कोपरगाव, श्रामपूर, अहिल्यानगर हा परिसर बघितला तर या भागात देखील पाऊस नाही आहे, फक्त ढगाळ वातावरण काही प्रमाणात असणार आहे. तर मित्रांनो, या 3 दिवसामध्ये म्हणजे काही भागात जास्त प्रमाणात पाऊस नाही आहे, एक तर मध्यम स्वरूपात आहे किंवा रिमझिम पाऊस असणार आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.